नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी आपल्या मुगाच्या शेतात आलो आहे. पण आज तुम्हाला या शेतीची अवस्था दाखवताना खरंच मनाला वाईट वाटत आहे. कारण मुगाचं पीक चांगलं उभं होतं, मेहनत घेतली होती, खर्च केला होता, पण पाऊस वेळेवर झाला नाही आणि पाण्याची फेरी झाली नाही. त्यामुळे हा मूग सुकत चाललेला आहे. काही ठिकाणी मूग अजून हिरवा दिसतोय, पण पाण्याअभावी झाडांची वाढ थांबलेली आहे. पिकाला ज्यावेळी पाण्याची गरज होती त्यावेळी पाऊस झाला नाही आणि शेतीमध्ये पाणी नसेल तर शेतकऱ्यांची मेहनत अडचणीत येते. चला तर आता तुम्हाला मूग जवळून दाखवतो. हे मूग झाडाची अवस्था पान कोमेजलेले दिसत आहे आणि पाण्याअभावी पिकावर ताण आलेला दिसतोय. काही झाडांना फुलोरा आणि शेंगा लागलेल्या आहेत, त्यामुळे अजूनही आशा आहे. पण पुढे पाऊस पडला नाही तर उत्पन्नावर नक्कीच परिणाम होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आपण शेतीमध्ये बियाणे घेतो, मशागत करतो, पेरणी करतो, खत देतो, औषध फवारतो. एवढी सगळी मेहनत केल्यानंतर शेवटी पिकांसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पाणी आणि याच पाण्याची सध्या कमतरता जाणवते. तुम्ही ही जमीनसुद्धा पाहू शकता. मातीमध्ये ओलावा कमी झालेला आहे. पाऊस झाला असता किंवा पाण्याची फेरी मिळाली असती त्या पिकाला आणखीन चांगली वाढ मिळाली असती. पण शेतकऱ्यांचं काम परिस्थितीशी लढत राहणं आहे. आता पुढे पाऊस पडतो का? पिकाला पाणी मिळतं का? आणि या मुगामध्ये किती सुधारणा होते पाहू पुढल्या व्हिडिओमध्ये. कारण अजून काही झाडांना शेंगा लागलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही आशा सोडलेली नाही. निसर्गाने साथ दिली तर हेच पीक पुन्हा चांगलं उभं राहू शकतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला फक्त एक पीक दाखवण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांची परिस्थिती दाखवण्यासाठी आहे. पाऊस वेळेवर नसेल तर शेतकऱ्याच्या मेहनतीवर किती मोठा परिणाम होतो या मुगाच्या शेतातून तुम्ही पाहू शकता. आता पुढचा पाऊस कधी येतोय आणि या